नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ. देशात डाळींचा राखीव साठा 20 लाख टनांपर्यंत वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळ समितीचा निर्णय. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार. ईद उल अझहा सर्वत्र उत्साहात साजरी. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा. आणि रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकने इतिहास रचला. गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक. नमस्कार. बातम्या विस्ताराने. कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ उसळला आहे. राजगोपाल नगर भागात पोलीस गोळीबारात काल एक जण मरण पावला तर इतर काही जण जखमी झाले आहेत. कर्नाटकनं कावेरी नदीतून 12,000 क्युसेक्स पाणी तामिळनाडूला द्यावं असे सुधारित निर्देश काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर कर्नाटकच्या अनेक भागात नागरिकांनी जाळपोळीला सुरुवात केली. बंगळुरू शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून जास्त हिंसाचार होत असलेल्या भागात दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ईदचा सण लक्षात घेता दर्गा आणि इतर प्रार्थना स्थळांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. 15,000 पोलीस तसंच इतर दलांच्या 10 तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू कर्नाटक सीमेवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि ट्रकना जमावाने आगी लावल्या. खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. देशात डाळींचा राखीव साठा 8 लाख टनांवरून 20 लाख टन करण्याचा निर्णय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने काल घेतला. वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना, कार्यप्रणाली आणि प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल हिरवा कंदील दाखवला. वस्तू आणि सेवा कराअंतर्गत आकारण्यात येणारे दर आणि वस्तूंबाबत ही परिषद शिफारस करणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होत असलेल्या या परिषदेत केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांसह 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या वित्तमंत्र्यांचा समावेश राहील. वस्तू आणि सेवा कर मंत्रालय स्थापन करण्याबाबतचा आणि या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबाबतचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वस्तू आणि सेवा कर परिषदेची पहिली बैठक येत्या 22 आणि 23 तारखेला होणार आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी काल ठार झाला. त्यामुळे रविवारपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 8 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केलं आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला तर इतर 2 जवान जखमी झाले. कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा सेक्टरमधल्या नौगाममध्ये रविवारी घुसखोरी होत असताना झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर पूंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्याच्या इराद्याने हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस शिपाई राजेंद्र सिंग यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या 2 मंत्र्यांना बडतर्फ केलं आहे. पंचायती राज मंत्री राजकिशोर सिंग आणि खाण मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती अशी या मंत्र्यांची नावं आहेत. या दोघांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी अखिलेश यादव यांनी हे पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. आज ईद उल अझहा म्हणजे बकरी ईद, मुस्लिम बांधवांचा एक प्रमुख सण. रमझानचा महिना संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनी हा सण साजरा केला जातो. बकरी ईद हा पवित्र सण त्याग, समर्पण, श्रद्धा आणि भक्ती या मूल्यांचं स्मरण देतो. देशभरात आज विविध ठिकाणी विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम राज्यात विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे। नांदेडमधल्या गुंडेगाव इथे जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री साई गणेश मंडळ यांच्या वतीने संवाद पर्व उपक्रम राबवण्यात आला। शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना निश्चितच साध्य होत आहे, असं नांदेडचे गटविकास अधिकारी राहुल राऊत यांनी यावेळी सांगितलं। सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक युवती, मागासवर्गीय कामगार, आदिवासींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली। नाशिकमधल्या दिंडोरी रोडवरील मेरी इथेही संवाद पर्व हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार याबाबत माहिती देण्यात आली। तसंच 27 सप्टेंबर रोजी सिन्नर इथे होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं। पुण्यातल्या केसरीवाड्यातही संवाद पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मुद्रा बँक ही अतिशय महत्त्वाची योजना आहे। जिल्ह्यातल्या सुमारे 53,000 व्यक्तींनी याचा आतापर्यंत लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी केलं। यावेळी मुद्रा योजनेअंतर्गत शिशु तसंच प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। अकोल्यातही संवाद पर्व उपक्रमांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। संवाद पर्व हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री तसंच राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी केलं। राज्यातल्या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातले अष्टविनायकही प्रसिद्ध आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यात असलेलं अष्टदशभुज गणेश हे त्यापैकीच एक। श्री रामचंद्राच्या स्पर्शानं पावन झालेल्या रामटेक गडाच्या पायथ्याशी अष्टदशभुज गणेश मंदिर आहे। या मंदिरात कमळावर बसलेली सुमारे 5 फूट उंचीची संगमरवरी दगडाची अतिप्राचीन गणेश मूर्ती आहे। विदर्भातल्या अष्टविनायकांपैकीच एक अशी याची ओळख आहे। या मूर्तीला 18 हात असून एका हातात मोदक तर दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी आहे। 16 हातांमध्ये बंकुश, पाश, खटवांग, त्रिशूल, परशु अशी विविध शस्त्र आहेत। सर्व हातात शस्त्र आहेत आणि ते शक्तिशाली आहे आणि एका हातात लेखणी आहे आणि ते विद्येचे देवता म्हणूनही गणले जाते। ही मूर्ती 15व्या शतकापासून येथे विराजमान झालेली आहे। श्री गणेशाच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग असून गळ्यात देखील नाग आहे। शिवाय कमरेला नागपट्टा आहे। 18 सिद्धींमुळे या अष्टदशभुज गणपतीला शास्त्र पुराणात विघ्नेश्वर म्हणून पूजलं जातं। या मंदिरात विदर्भातल्या तसंच संपूर्ण महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांच्या मूर्ती देखील बघायला मिळतात। रामटेक इथं अष्टदशभुज गणेशाबरोबरच प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचं दर्शन देखील घेता येतं। इथं येऊन प्रसन्न वाटत असल्याचं भाविक सांगतात। माझी हर मनोकामना पूर्ण झाली आणि सर्वांची पण होते मनोकामना पूर्ण आणि खूप छान मंदिर आहे। इथं भव्य भाव भक्त सर्वजण येतात, खूप दुरून येतात आणि हा विदर्भातील एकमेव पण स्थान आहे गणपतीचं आणि खूप छान वाटतं। 500 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेली ही अद्वितीय मूर्ती केवळ विदर्भाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे। शाश्वत विकासाबाबत जागतिक लक्ष गाठण्यासाठी तसंच दारिद्र्य निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता भारताचा मार्ग निश्चित करण्यासाठी ग्लोबल सिटीझन इंडिया या सामाजिक कृती मंचाची काल मुंबईत स्थापना करण्यात आली। सर्वसमावेशक विकासापेक्षा देशातल्या सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। जर देशातला प्रत्येक युवक विकास प्रक्रियेत सामील झाला तर 2020 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम होतील असं ते म्हणाले। ग्लोबल सिटीझन अभियानाचा एक भाग म्हणून येत्या 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश असलेला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यात दिग्रज इथल्या पाळेश्वर गणेश मंडळानं आपली सामाजिक बांधिलकी जपत या गणेशोत्सवात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं आहे। दिग्रज इथले पत्रकार तसंच छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी सरकारच्या विविध योजनांची असंख्य छायाचित्र काढली आहेत। यात जलयुक्त शिवाराचं महत्त्व, स्त्री भ्रूण हत्या विरोध, तंटामुक्त आणि हागणदारी मुक्त गाव या विषयांवरच्या छायाचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे।
लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन भरवलं असल्याचं रामदास पद्मावार यांनी सांगितलं। सिंचनाचा अनुशेष, बांधकामाधीन प्रकल्प तसंच सिंचनाचे प्रश्न विदर्भातील सर्वाधिक असल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचं मुख्यालय विदर्भातच ठेवावं अशी विनंती विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष मधुकर किंमतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। किंमतकर यांनी काल मुख्यमंत्र्यांशी विदर्भ विकास तसंच इतर मुद्द्यांवर चर्चा केली। किंमतकर यांनी नागपूर इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। निम्न वैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळण्याबाबत प्रयत्न करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना केल्याचं किंमतकर यांनी सांगितलं। निम्न वैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळाली तर एकूण निधीपैकी 90% निधी केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळेल आणि राज्य सरकारला केवळ 10% निधीची तरतूद करावी लागेल असं ते म्हणाले। विदर्भ विकासाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं किंमतकर यांनी सांगितलं। मुख्य प्रश्न आहे, जवळपास 200 TMC पाण्याचं अजून नियोजनही झालं नाही। अनेक प्रश्न इथल्या प्रकल्पांचे आहेत, त्याच्यामुळे हा वेगळा मंत्री विदर्भाच्या करता द्यावून विदर्भ सिंचन महामंडळाचं काम त्यांच्याकडे द्यावं अशी सुद्धा मी मागणी केली। लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का, यावर केंद्र सरकारने जनतेची मतं आणि सूचना मागवल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुकांची कल्पना मांडली आहे आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे। केंद्र सरकारने mygov.in या संकेतस्थळावर लहानशी प्रश्नावली दिली आहे। आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय सेवेतले कर्मचारी, अधिकारी, घटनेचे अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक तसंच सोशल मीडियामार्फत जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या व्यक्तींनी या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची मतं मांडायची आहेत। यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची कमाई झाली। दीपा मलिक हिने गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं। भारतानं या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलेलं हे तिसरं पदक असून पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी दीपा पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे। दीपा लष्करी अधिकाऱ्याची पत्नी असून तिच्या कमरेखालचा भाग लुळा पडला आहे। 17 वर्षांपूर्वी मणक्यात ट्यूमरचं निदान झाल्यानंतर तिच्यावर आतापर्यंत 31 वेळा शस्त्रक्रिया झाली आहे। या स्पर्धेत आतापर्यंत भारताने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे। दरम्यान दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपाचं अभिनंदन केलं आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली। येत्या 22 सप्टेंबरला या मालिकेतला पहिला कसोटी सामना कानपूर इथे सुरू होईल। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या मालिकेतले 3ही सामने खेळले जाणार आहेत। अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कसोटी मालिकेचा संपूर्ण संघ याप्रमाणे: विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणे उपकर्णधार, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, आर अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा। दरम्यान नव्या निवड समितीसाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत। अटीत बसणाऱ्या व्यक्तींनी 14 सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याचं आवाहन बीसीसीआयनं केलं आहे। हवामान: येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा: कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ। देशात डाळीचा राखीव साठा 20 लाख टनापर्यंत वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळ समितीचा निर्णय। जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार। ईद उल अधा सर्वत्र उत्साहात साजरी, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा। आणि रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकने इतिहास रचला, गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।